जर पाहिलं तर सिक्सरच्या बॉलने खेळवली जाते, त्यांचंही विशेष कौतुक. दुसरी मोठी स्पर्धा सिक्सरच्या बॉलने खेळवली जाते, कारण घोडबंदर चषक ही स्पर्धा देखील सिक्सरच्या बॉलवर पाहायला मिळाली. एक नाव ऍड करायचं राहिलं. मॅचला होते सुरुवात. बहुताची मॅच. एका बाजूला रिया 11 प्रभादेवी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे डॉक्टर खाडे उमेश 11 खार यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, ऐतिहासिक नरे पार्कचं हे मैदान. यावेळेला बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. 2 धावांसाठी पुढचा फटका सक्सेसफुल होतोय. 2 धावा मिळतील. प्रीतम परब, ज्याला पावसाळी क्रिकेटचा राजा देखील म्हटलं जातं, कित्येक वर्ष पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धाही टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धांच्या बरोबरीने गाजवताना पाहिलं. आम्ही पागली टियकमध्ये देखील त्यांना जबरदस्त बॅटिंग करताना पाहिलंय. यावेळेला उसळी घेतलेला चेंडू होता आणि स्कोर जर पाहिला तर त्या ठिकाणी 1 पुढे जात असताना पाहिला मिळेल. ही क्रिकेट सोपं नाहीये, टफ आहे आणि पावसाच्या नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो चिखलात क्रिकेट खेळावं लागतं, पाण्याच्या डबक्यामध्ये कोसळणाऱ्या पावसाच्या धारांमध्ये हे तुम्हाला क्रिकेट अविरतपणे खेळावं लागतं. विशेष स्पेशली बॅट या पावसाळी क्रिकेटसाठी बनवल्या जातात. तुम्ही वातावरण पाहू शकता. फलंदाजाला नियम आहेत, तुम्ही पायात काहीच घालायचं नाही, अनुमानित बॅटिंग करायची आहे. हा कंपल्सरी नियम आहे कमिटीच्या वतीने. यावेळेला स्टोकला जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन तिकडे घेतली जाते आणि 1 रन जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 धावांवर धाव करायला जाताना पाहायला मिळेल. अमित कोरी, यावेळेला एक वेगळाच फटका आम्ही त्यांनी खेळलाय, कारण कसब आहे, कसरत आहे. जे युट्यूबला देखील मॅच पाहत असतील आणि खेळपट्टी जर तुम्ही पाहत असाल तर सोपं नाहीये. म्हणजे कॅमेरामन देखील खेळपट्टीवर थोडंसं लक्ष केंद्रित करतील गौरव, कारण ते देखील दाखवण्याचा प्रयत्न जरूर होईल. कारण पहा, निसर्ग वातावरण आहे, चिखल आहे. चिखलात उभं राहून अनवाणी उभं राहणं सोपी गोष्ट आहे का नाहीये, आणि ती उभं राहून क्रिकेट खेळणं सोपी गोष्ट नाहीये. पहा, पावसाळी वातावरणामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय. पुढील 4 महिने क्रिकेट पावसाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्ही दोन्ही बंधूंचे या ठिकाणी विशेष कौतुक करू आणि आभारही मानू, त्यांनी एक चांगली दर्जाची शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा पेश केली आहे. महेश चंदनकर, रवी चंदनकर दोघांचं देखील आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ सतीश. यावेळेला थोडासा अतिरिक्त उसळी पाहायला मिळत आहे. नो बॉल घोषित केला जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. फ्रीट असेल, पाहूयात या फ्रीटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. ऐतिहासिक नरे पार्कचं मैदान परामधील आणि त्यामध्ये सुरू असणारी क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. फ्रीटचा चेंडू मात्र त्याचा फायदा घेऊ दिलेला नाहीये. फुटवर्क करणं तेवढं सोपं नाहीये आणि पहिली ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी संपते. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 6 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नरेपारच्या मैदानाचा एक इतिहास आहे. नरेपारच्या मैदानाला जर पाहिलं तर ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले. त्याचं कारण आहे 19 जून 1966 रोजी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे 6 धावा यांनी शिवसेनेची स्थापना केली जरूर, परंतु 9 ऑगस्ट 1968 साली शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर भारतीय कामगार सेनेची स्थापना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच ऐतिहासिक नरेपारच्या मैदानात केलेली आहे. ही महत्व आहे या मैदानाचं. आणि सात धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर ओंकार येतात गोलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर अमित कोरी आहेत.
चिखलाच्या साम्राज्यात उभे राहिले. ओंकारांच्याकडून पहिला चेंडू जर पाहिलं तर यष्टिरक्षकाच्या दिशेने पाठवलं जातोय. नॉर्मली आपण जर पाहतो की बरंच काही क्रिकेट फलंदाजांकडे झुकताना पाहायला मिळतं, सिमेंटच्या खेळपट्ट्या आणि त्याच्या किंबहुना, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाजांसाठी खूप मेहनत घेण्यासारखं आहे जागेवरून, कारण फुटवर्क करण्यासाठी तुम्हाला संधी नाहीये. आणि हेच भरून ही क्रिकेट खेळत असताना तुमची खऱ्या अर्थाने परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेत आज पाहिजे कोण उत्तीर्ण होणार आहे. परंतु दोघांनाही तीच परिस्थिती असणार आहे. फक्त कुणाच्या वेळेला पाऊस पडेल, कुणाच्या वेळेला नाही पडेल हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. वाईट बॉल घोषित केला जातोय. ओंकार यांचा हा चेंडू यष्टिरक्षकाच्या भूमिकेत जर पाहिलं तर विपुल आबिटकर यांना मी पाहतोय. सुप्रीमो चषकातील पहिला मालिकावीर खेळाडू कोण असेल तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे विपुल आबिटकर. यावेळेला फटका अतिशय सुंदर पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल जाताना पाहायला मिळेल. पाहिजे किती धावा तिकडे मिळतील. 2 धावांचा फटका या ठिकाणी घोषित केला जातोय पंचांकडून. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फलंदाजी करण्याचा प्रयत्न. बॅटवर बॉल घेणं महत्वाचं आहे. इकडे तुमच्या फुटवरचा कस लागतो, इकडे तुमचा कस लागतो. गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक ठिकाणी खूप मेहनत करावी लागते. आपण नॉर्मली पाहतो गोलंदाजांची परीक्षा असते, परंतु पाऊस पडल्यानंतर नरे पार्कात फलंदाजांची परीक्षा असते आणि पाऊस पडणं स्वाभाविक आहे. पावसाळी क्रिकेट आहे. जगत बॅटच्या दिशेने षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिक हो, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. कैलासवासी लक्ष्मीकांत विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2022 मध्ये. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे, ज्या ठिकाणी रिया 11 प्रभादेवी विरुद्ध डॉक्टर खाडे उमेश 11 यांच्यातील सामना. आता मात्र प्रॉपर पोझिशन मध्ये आले आणि अतिशय चांगला नेत्रदीपक पुढचा फटका या ठिकाणी खेळला, परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळतील कारण गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहे. आणि स्कोर जर पाहिला तर आता 12 वर जाताना पाहिजे म्हणजे दुसरं षटक मार्गस्थ आहे. बघूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाते दोन्ही संघांसाठी, कारण रिया 11 प्रभादेवीला या दक्षिण मुंबईतील क्रिकेटचा अनुभव मोठा आहे. यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र कव्हरच्या दिशेने लॉक केला जातोय. एक धाव जर त्या पाहिजे तर त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव तिकडे घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचा आहे, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. वन ग्राउंड क्रिकेटचे काही खेळाडू देखील स्पेशलिस्ट खेळाडू असतात. पावसाळी क्रिकेटचे काही स्पेशलिस्ट खेळाडू आहेत ज्यांना वन ग्राउंडच्या क्रिकेटमधील निष्णात खेळाडू आपण पाहतो. मग चेंबूरकर अशा प्रकारचे क्रिकेट खूप चांगले खेळतात. बंटी काळासोगी खूप चांगल्या पद्धतीने, रवी लिंगाला म्हणा, अशी खूप सारी नावं आहेत जी वन ग्राउंडच्या क्रिकेटमध्ये. निहार नाटेकर साहेब, पराचा राजा, नरे पार्कचे ट्रस्टी. सोळा धावा. निश्चित दरम्यान पराचा राजा सार्वजनिक मंडळ ट्रस्टचे ट्रस्टी संबंधी श्री निवडजी नाटवले साहेब यांचे इथे आगमन झाल्याचं आपलं हार्दिक असं स्वागत होतं. नुकतीच टेनिस बॉलच्या हंगामामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेली एक मोठी स्पर्धा याच मैदानात मित्रांनो आपण पाहिली. निश्चितच स्वर्गीय खासदार मोहन राऊतजी स्मृती चषक त्यांच्या माध्यमातून पार पाडला गेला आणि आज त्यांचं देखील आगमन या संपूर्ण स्पर्धेला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुणे एकदा निवडजी नाटवले साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असेल या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या वतीने. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पाहूया 2 षटकात जर पाहिलं तर धावसंख्या 16 धावा. समाधानकारक स्थिती आहे, कारण चिखलात उभं राहून बॅटिंग करणं सोपी गोष्ट नाहीये. प्रयत्न करतायत ते दोघी फलंदाज, कारण अनुभव आहे त्या दोघांकडे.
20व्या षटकाला सुरुवात होते. मनीष येथे गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मनीष यांच्याकडून केली जाते. रिया 11 प्रभादेवी हा संघ देखील गेल्या काही वर्षात खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचाही पाहायला मिळाला. उमेश 11 देखील एक तगडा संघ आहे. सहा षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम वा खूप चांगला फटका प्रीतम यांच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळाला. झाडाला चेंडू वाजवतोय. पुन्हा एकदा मैदानात येतोय. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु सोपं नाही हे चिखलात धावणं अनवडी धावणं आणि स्कोर जर पाहिलं तर 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. वाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतच्या स्वरूपातील एक धाव या ठिकाणी मिळताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिक हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत असणार आहे या रबर बॉल पावसाळी क्रिकेटमध्ये. कैलासवासी लक्ष्मी काकी विष्णू चिंबनकर स्मृती चषक 2022 आपण पाहतोय. आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिला तर आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना पार पडला जातोय. पहिला सामना प्रशांत 11 वाळकेश्वर संघाने जिंकला होता आणि दुसरा सामना सध्याच्या घडला आपण पाहतो. यावेळेला कडा घेतली जाते बॅटची आणि पाठीमागच्या बाजूला घोषंगी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. छोट्या छोट्या मैदानामध्ये मुंबईमध्ये क्रिकेट खेळलं जातं, कारण मोठ्या मैदानांचा अभाव आणि छोट्या छोट्या मैदानांमध्ये त्यामुळे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आज नरे पार्क मध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी देखील अतिशय उत्कृष्ट असं क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं या ठिकाणी मनीष यांच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एक वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. थोडासा फूट होता आणि एका धावेमध्ये मात्र हा फटका परावर्तित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पावसाळी क्रिकेटमध्ये टॉस खूप इम्पॉर्टंट असतो, कारण वातावरण कसं आहे त्यानुसार टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला जातो. त्यामुळे आणि कधी कधी या गोष्टीचा फायदा होतो, कधी कधी फटका पडतो. पाऊस कधी येतोय, कधी कधी एखाद्या इनिंगला पाऊस येत नाही, एखाद्या इनिंगला पाऊस येतो आणि अचानक पडलेला पाऊस सामन्याचं गणित बदलून जातो. एका संघाचा फायदा तर एका संघाचा तोटाही होतो. असंही पावसाळी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, त्याचं कारण आहे इकडे अविरत क्रिकेट पाहायला मिळतं. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, दिवस रात्र क्रिकेट मात्र इकडे कधीच थांबत नाही, इकडे अविरत सुरू असतं. आज पावसातलं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला समोरचे चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला आज जगदीश चेंडूची फेकी करताय. दाव देण्याचा प्रयत्न मागे पाठवलाय आणि बॅरिकेड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. चांगली गोलंदाजी आणि कमबॅक मात्र या ठिकाणी करतात. मनीष वातावरणाचा फायदा घेऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. यावेळेला खूप चांगला फटका करून पाहायला मिळतोय. थोडासा खूप टप्प्याचा चेंडू होता, पाहिलं, निहाळलं आणि बॉलला पाठवलं मिड विकेटच्या दिशेने. 2 धावांसाठी आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते. 22 वर जाते धावसंख्या. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरा मार्गस्थ असताना या क्रिकेटच्या एक वेगळीच मजा आहे, वेगळीच दुनियादारी आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आपण नॉर्मली पाहतो, परंतु या चिखलातल्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. ज्याने या क्रिकेटचा आनंद घेतला ना तो कधीही हे क्रिकेट विसरू शकणार नाही. आणि आज जर पाहिलं तर या दिला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. लांबवर पाठवलाय. 2 धावांसाठी हा फटका येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरी या ठिकाणी संपते. धावसंख्या झाली 24 आणि 24 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली आणि विशेष म्हणजे विदाऊट लॉस 24 धावा आहेत. रिया 11 प्रभादेवी या ठिकाणी पाहायला मिळतात. या परिसरामध्ये जर पाहिलं तर मोठा साई, छोटा साई, अतुल 11 या संघांचं देखील आम्ही प्राबल्य पाहिलंय. राहुल 11 सारखा संघ याच परिसरामधून येताना पाहायला मिळाला.
बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात येतोय. आणि म्हणजे आता खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. पहा, या मैदानात देखील क्रिकेटमधील रंजकता वाढवण्यासाठी महेश चंदनकर आणि रवी चंदनकर यांनी पॉवर प्ले आणलाय. पॉवर प्ले समोरचा मध्यभागी जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या पाठीमागे खेळाडू ठेवायचा नाहीये. आणि आता या पॉवर प्लेचा फायदा कशा प्रकारे घेतला जातो ते खूप महत्वाचं असेल. गोलंदाजीसाठी येत आहेत विकी सिंग येत आहेत. प्रभादेवीचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. मोठमोठ्या संघांमध्ये देखील त्यांना आपण खेळताना पाहिलंय. शिंदे टोयोटासाठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळण्यात विकी सिंग. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूने जर पाहिलं तर प्रीतम परब आहेत आणि हे षटक खूप निर्णायक असणार. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 रन केवळ सुलतानने दिले होते. 5 चेंडू निर्धाव टाकले होते लगातारचे बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. पहिल्या बॉलला विकेट देखील घेतली होती. आता जर पाहिलं तर रणनीती बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. पोली चिन्ह असताना क्रिकेट खेळलं जात आहे, कारण पाऊस पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विकी सिंग गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी प्रीतम परब. पॉवर प्लेचं षटक म्हणजे गोलंदाजाने रनआउट घेतलाय. त्याच्या पाठीमागे जो ट्रॅक आहे त्याच्या पाठीमागे एकही खेळाडू नसणार आहे. आणि या पॉवर प्लेचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय कसं तर फलंदाजाचा आहे नक्की. त्यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बॉलला अडवला गेला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. एक धाव घेतली गेली. कारण प्रयत्न आतापर्यंत जर पाहिलं तर प्रयत्न ऑन साईडला किंवा ऑफ साईडला खेळण्याचेही होत होते, परंतु या षटकात बहुतेक प्रयत्न हे बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचे होतील. कारण जर का तो ट्रॅक पार केला चौकार षटकार जाऊ शकतात आणि ते प्रयत्न या ठिकाणी असणार आहेत. स्कोर जर पाहिला तर 25 वर आहे. 4थे षटक मार्गस्थ असताना मुंबईचं पावसाळी क्रिकेट आपण अनुभवतोय. मुंबईत पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडतो, जसा कोकणात पडतो. मुंबई बेल्ट कोकण बेल्टमध्येच येते, त्यामुळे इकडे खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. अजूनही मात्र त्या प्रमाणात नाहीये, परंतु पाऊस येतो. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात फटका तर फसलाय सुशांत जुरावाने चेंडूच्या खाली. आणि या पॉवर प्ले मध्ये समोरच्या दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमित कोहली होत आहेत बाद. आता नॉर्मली जर हा पॉवर प्ले नसता कदाचित तर हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला असता, परंतु म्हणूनच म्हटलं हा पॉवर प्ले कधी फायदाही करणार आहे आणि तोटाही करणार आहे. परत म्हटलं तर नरे पार्क, परत म्हटलं तर कामगार मैदान, परत म्हटलं तर टाटा कंपाऊंडमध्ये देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही बरेचसे क्रिकेट या ठिकाणी छोट्या छोट्या मैदानांमध्ये चांगलं क्रिकेट. सेंट्रल रेल्वेचं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळतं. अशी मोठमोठी मैदानं बऱ्याचशा ठिकाणी लाल मैदान, लाल ओटा, अशी खूप सारं क्रिकेट या पाहिजे परिसरातून. जरी मोठी मैदानं नसतील, छोटी मैदानं, परंतु क्रिकेट दर्जेदार या ठिकाणी दिलंय. रोहन साळुंखे येताना पाहायला मिळतात. पाहूयात कशा प्रकारचे. परवाच अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक विक्रम त्यांनी केला. तब्बल 98 धावा अंडरआर्म क्रिकेटमध्ये बनवण्याचा विक्रम त्यांनी केलाय. हो टेस्ट घेतली आलेल्या या रोहन साळुंखे, तुमचं ओरम क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये स्वागत आहे. आणि ते स्वागत प्रभादेवीच्या विकी सिंग कडून केलं गेलंय. भन्नाट जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकला, प्रभावित झाले. परंतु मागील पावसाळी हंगाम रोहन साळुंखेने गाजवला, ही विसरून चालणार नाहीये. मागील आठवड्यात जर पाहिलं तर दोन्ही चेंडू खेळले, 12 धावा बनवले, मॅन ऑफ द मॅच देखील घेतलं घोडबंदर चषकात. यावेळेला समोरच्या दिशेने पहिला बॉल तुमचा होता तर दुसरा बॉल आमचा आहे. रोहन साळुंखे या ठिकाणी सांगतायत बॉल सीमारेषा पार जातोय. धावा मिळत आहेत 4-4-4 चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. अंडरआर्म, ओव्हरआर्म सर्वच प्रकारचे क्रिकेट खूप चांगले. 29 धावा धावफलकावर आहेत. रोहन साळुंखे खेळत आहेत आणि वाट पाहिली यावेळेला या बॉलची आणि वाट लावली देखील. पॉवर प्लेचा फायदा घेतला रोहन साळुंखे यांनी. त्यावेळेला एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. झाडाच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. प्रीतमने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि रोहनने सकारात्मक प्रतिसाद देखील दिलाय. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना 4थं पॉवर प्लेची ओव्हर आहे. 1 विकेट. डॉक्टर खाने उमेश इलेव्हनची माघारी परतली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय आणि विकेट किपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. हे सगळं अविभाज्य घटक आहे पावसाळी क्रिकेटचा. आणि ज्यावेळेला तेच क्रिकेट मातीवर खेळतं त्यावेळेला मात्र प्रामुख्याने. स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी
31 वर जातोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. बऱ्याचदा आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळते जय सर, पावसाळी क्रिकेट आहे, ज्यावेळेला ते आपण खेळताना पाहतो सिमेंटवर बॉल अतिरिक्त उसळी येतात, रबर बॉल, परंतु तेच क्रिकेट जर पाहिलं तर ये बॉल गया. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येत आहेत ओमकार जाधव, गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया ओमकार कशा प्रकारची कामगिरी करतील. त्यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला मिडल विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव तिकडे घेतली जाईल. प्रीतम आहेत आणि प्रीतमच्या जोडीला रोहन साळुंके. प्रीतम परत रोहन साळुंके डॉक्टर खाडे उमेश 11 साठी खेळताना पाहायला मिळतात. समोर जर पाहिलं तर रिया 11 प्रभादेवी. बाबू धानुलकर यांचा संघ पाहायला मिळतो. यावेळेला दांडी गुल वेगात आलेला चेंडू यष्टी उडून गेलाय आणि माघारी परतावा लागेल. या ठिकाणी फलंदाज रोहन साळुंके यांना. ओमकार खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी. धावसंख्या जर पाहिली तर संघाची 32 असताना विकेट येते. आगमन होते नोटीस बेलुसे यांच्या जोडीने. यंगस्टार पोलादपूर हार्दिकाचं स्वागत आहे त्यांचंही असेल आज. त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये पुन्हा या ठिकाणी आपण पाहूयात. काल 43 धावांची खेळी देखील केली होती. ऐश्वर्य सुरू येतात फलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. चिखल अजूनही आहे ज्या ठिकाणी फलंदाजाला उभं राहायचंय, स्टान्स घ्यायचा आहे, अनुमान घ्यायचा आहे तो. आणखीन एक विकेट या ठिकाणी त्याला पाहायला मिळत आहे. ऐश्वर्याला आले पावले माघारी पाठवताना पाहायला मिळत आहेत. ओमकार चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. ओमकारने मागील नितीश तावडे यांना देखील आम्ही पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि या अगोदर जर पाहिलं तर एका चांगल्या स्थितीत होते, परंतु ओमकारच्या या षटकात त्यांना 2 विकेट थोडंसं मॅच मध्ये रिया 11 ला देखील घेऊन येत आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये थोडीशी रंगत वाढली जाते. बावीस शेलार येतात नवीन फलंदाज. तर भावेश बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार भेदक मारा सुरू आहे, परिस्थितीचा फायदा घेतला जातोय. मैदानावर थोडासा स्टान्स घेतात. त्या ठिकाणी चिखल आहे, माती आहे, मातीचं क्रिकेट, अणवानी खेळण्यात जाणारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्कचे गोलंदाज ओमकार सध्या त्यांच्या गोलंदाजीची भेदकता दाखवण्याचा प्रयत्न करतायत. परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी थोडीशी गोलंदाजांच्या बाजूने आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं मार्गस्थ आहे. संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी भावेश. यावेळेला कव्हरच्या दिशेने या बॉलला पाठवलंय. एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न आणि चिखलातून धाव घेऊ शकले नाही. चांगली फिल्डिंग विकी सिंगची, विकेटचा पतन.
रिया 11 प्रभादेवी. तरुण बिष्टा फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. तरुण बिष्ट हो हो ओमकारने मात्र या षटकामध्ये खूप प्रभावित करणारी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. या षटकात जर पाहिलं तर खूपच भेदक मारा केलेले आहे या ठिकाणी आणि आखू टप्प्याचे चेंडू टाकून फलंदाजांना थोडंसं हैराण करण्याचा प्रयत्न, परंतु समोर प्रीतम परब सारखे खेळाडू आहेत, कसलेले खेळाडू आहेत. या वेळेला आणखीन एक चांगला फटका प्रीतम यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने खेळलाय, स्टान्स घेण्यात अडथळा निर्माण होतो जरूर, परंतु धावा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रीतम करतायत. एका बाजूने झुंज देत आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 34. एक षटक अजूनही बाकी आहे. पाहूया या एका षटकात काय होईल. 34. अमोलजी फाटक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत असेल. महेश चेंदवनकर, रवी चेंदवनकर या दोन बंधूंची भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अमोलजी फाटक साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल अमोलजी फाटक साहेब आपण मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. अमोलजी फाटक साहेब या, आपलं स्वागत आहे. मुख्य मंचावर या आणि स्थानापन्न व्हा. केवळ 3 धावा या षटकामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली गोलंदाजी. विकी येत आहेत. विकी सिंग आता शेवटचं षटक आहे, धावा बनवण्याचं षटक. पाहूयात तरुण बेस्ट, गिरगावचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून देखील ओळखले जातात. या वेळेला पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होतोय. एका बाजूला प्रीतमची झुंज पाहायला मिळेल. धावसंख्या 35 वर जाताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे, शेवटचे 5 बॉल आहेत आणि यावर पाहूयात किती धावा घेतल्या जातात. एखादा मोठा फटका आला तर 40 पार चांगली धावसंख्या होऊ शकते या वातावरणामध्ये. कारण तसं फलंदाजांसाठी पोषक वातावरण नव्हतं. चिखल होता स्टान्स वर ज्या ठिकाणी त्यांना घ्यायचा आहे आणि अणवणी तो स्टान्स घ्यायचा आहे. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न विपुल अबिटकर खूप चांगलं यशस्वी करताना पाहायला मिळत आहेत. तो एक काळ पाहिला मध्यंतरच्या कालखंडामध्ये. मग मासी असेल, त्याचबरोबरीने विपुल अबिटकर, दिलेश देवरुखकर, रितेश मोठा साई संघ देखील जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना या मैदानात ओ धाव घेण्याचा प्रयत्न आणि आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत. साई 11 परळला दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मागील कालखंड जर पाहिला तर याच संघामधून जर खेळताना अगदी महेश चेंदवनकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर दिलीप करंगुटकर असतील, असे खूप सारे खेळाडू मध्यंतरीच्या 10-15 वर्षाच्या कालखंडात या परिसरामधून आपण नक्कीच पाहिलेत. अभिषेक प्रभूला देखील मागल्या काही कालखंडामध्ये या परिसरामध्ये आपण पाहिलंय. दर्जेदार नव्हे तर मुंबई महाराष्ट्रात खेळताना पाहिलंय. विकी सिंग गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. एखादा मोठा फटका येईल का याची अपेक्षा या ठिकाणी नक्कीच असणार आहे. विकी या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होत असताना कीपरच्या दिशेने जातोय. फुटवर्क करणं अडथळ्याचं आहे आणि सोपं नाहीये या चिखलामध्ये उभं राहणं, आणि ते देखील अणवानी उभं राहणं. ज्यावेळेला तुमचे पाय चिखलाने संपूर्णपणे माखलेले असतात त्यावेळेला तुम्ही स्टान्स घ्यायचा आहे, आलेला बॉल टोलवायचा आहे, बॅट त्यावर न्यायची आहे. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालंय, परंतु एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होईल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 37 धावांवर धावसंख्या. मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 37 धावांचा पल्ला गाठला होता. इकडे सुरुवात चांगली झाली होती, परंतु 3 ओव्हरला 24 होत्या. परंतु तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्येचा ग्राफ खाली आला, कारण विकी सिंग आणि ओमकार जाधव हे की फॅक्टर उत्तरार्धात झाले आणि परंतु कमी धावसंख्येत देखील मॅच रंगणार आहे, कारण उमेश 11 डॉक्टर खाडे हा देखील एक महाराष्ट्रातील नामवंत संघ आहे. परंतु या परिसरातील क्रिकेटचा रिया 11ला अनुभव आहे. दांडी 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 गुल, विकेटचं पतन, भन्नाट वेग, त्रिफळाची खेळाडू बाद. धावफलक जर पाहिला तर
37 धावा लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये 37 धावा ही हा धावफलक झालाय. 38 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावात काय होणार या ठिकाणी पाहायचंय. आणि पहिला डाव जर पाहिला तर प्रीतमने झुंज दिली. एका बाजूने जर पाहिलं तर प्रीतम परब 10 धावा केल्या. अमित कोरी देखील 15 धावा त्यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळाल्या. परंतु उत्तरार्धात पूर्वार्ध हा डॉक्टर खाडे उमेश इलेव्हनच्या बाजूने गेला, परंतु उत्तरार्ध जर पाहिला तर हा जाताना पाहिला मिळाला. तो मात्र रिया इलेव्हनच्या बाजूने. मॅच बॅलन्स आहे कारण फलंदाजांसाठी परिस्थिती तेवढी अनुकूल नाहीये. दुसऱ्या डावामध्ये पाहायचंय काय होतंय. आणि मी मात्र काही काळासाठी थांबेल आणि तुम्हाला घेऊन जातोय आकड्यांचे जादूगर आणि माझे साथी समालोचक मित्र जयजी भोसले यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमते आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवी हे रंगा गणनायका गजमुखा बघता बहुतोषवी. प्रथम गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन मी समालोचक जयेश भोसले तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चंदवनकर चषक 2022 पर्व चौथं पर्व आपण पाहतोय. चौथ्या पर्वामधील आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. कालचा दिवस फिरकीपट्टूंच्या प्रेमामध्ये पडणारी खेळपट्टी आज मात्र पावसाने नाहून निघाली आणि निश्चितच आजचा दिवस तितकासा फलंदाजी करण्यासाठी अवघड जात असताना पाहायला मिळाला. कालच्या दिवशी 66 धावा 2 संघांच्या नावावरती प्रत्येकी राहिल्या, जिथे सर्वाधिक धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या होत्या. अनेक खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये जरूर केलं, परंतु आजचा दिवस कोणाचा राहणार, कोणता संघ उपांत्य फेरी गाठणार. कालच्या दिवसामध्ये पुढे येणारा संघ धनेश इलेव्हन रायगड हा संघ पुढे येत असताना पाहायला मिळाला. कालची भेदक गोलंदाजी आपण ध्रुवीत मात्रेची पाहिली. हा होता लेखाजोखा कालच्या दिवसाचा, परंतु आजचा दिवस तितकासा महत्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1999 साली ना पुण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेलं 2 रुपयाचं नाणं हे चलनात आलं होतं. हा आजचा दिवस खऱ्या अर्थानं तितकासा महत्वाचा होत असताना पाहायला मिळतो. तितकासा क्रिकेटसाठी ही महत्वाचा आहे. रबर बॉलची ही स्पर्धा पुढे येत असताना पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं 1,11,111 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,555 रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातोय. अनेक वैयक्तिक पारितोषिकही या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहेत. त्यामध्ये मालिकाभरासाठी आकर्षक भेटवस्तू, आकर्षक चषक, त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठीही आकर्षक भेटवस्तू आणि अगदी त्याच वेळेला आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहेत. ज्यामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑफिशियल गुणलेखिका सोनमताई चव्हाण, त्याच वेळेला आमच्या ऑफिशियल महेश मकवाना सर, शशीजी साटम सर, नाशिरजी शेख हे तिन्ही पंच पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण देतोय ना, त्यामध्ये प्रामुख्याने पहा एक आवर्जून असा उल्लेख करायला हवा की यावेळेला आपण प्रायोजकांची नावं घेत असताना यावेळेला एक गोष्ट आवर्जून मी उल्लेख करेन की स्पर्धा जशी पुढे येते ना, जशी उल्लेख होतो या स्पर्धेचा, चौथ्या पर्वामध्ये आहोत आणि चौथ्या पर्वामध्ये असताना एक गोष्ट यावर्षी आवर्जून ही बदल आणण्यात आला आहे की पहा वाहतुकीच्या नियमामध्ये बदल आले आहेत आणि त्याचंच कारण की काय, हे नियमामध्ये बदल आलेले जाणून महेश चंदवनकर बुमरो आणि रवी चंदवनकर लारा यांनी लगेचच या गोष्टी जाणल्या आणि अंतिम विजेत्या संघाला प्रत्येक खेळाडूला हेल्मेट या स्पर्धेच्या माध्यमातून भेट वस्तूच्या रूपाने दिले जाणार आहे. याच माध्यमातून मॅच टाइम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही आम्हाला 3 कॅप या स्पर्धेसाठी लाभल्यात. त्यांचे विशेष आभार आम्ही मानतोय. सिक्सरचा बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून वापरला जातोय. केतन सेठ 70 तारीफबाई सय्यद, ट्रिपल एस शैलेश पाटील, श्री साई स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स राजूजी भालेकर, सिल्वर स्पोर्ट्स रमेश कुमार अर्थात रमेशभाई, त्याच पद्धतीने साई अंशुल स्पोर्ट्स दत्ता चव्हाण साहेब, त्याच पद्धतीने अर्णव पराग, त्याच पद्धतीने डबल ए जाफर पटेल, जफरभाई, स्ट्रायकर प्रसाद येरुणकर, अदी स्पोर्ट्सच्या माध्यमातून 4 बॅट आम्हाला आल्यात. होगडे स्पोर्ट्स प्रकाश होगडे यांची उपस्थिती आज आम्हाला लाभली होती. 22 यार्ड्स समीर भामोडे, SM स्पोर्ट्स प्रमोद चांदोलकर, युनिक यांच्या माध्यमातून सचिनजी यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलंय. व्ही स्पोर्ट्स कामेश आणि त्याच वेळेला CM स्पोर्ट्स प्रमोद चांदोलकर, त्याच वेळेला सुधांशू स्पोर्ट्स, त्याच पद स्पोर्ट्स सॅग
सॅक स्पोर्ट्स आणि निओ स्पोर्ट्स, पुष्पा स्पोर्ट्स या साऱ्यांचा आभार आम्ही मानतोय. आजचा दिवस या दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चला घाई करा, विनंती करूया क्षेत्ररक्षणाची सजावट करून घ्या. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण पोलादपूर तालुक्यामधील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यामध्ये आवर्जून मी उल्लेख करेन ओमकार यांचाही, की ओमकार यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. पोलादपूर तालुक्याने क्रिकेटमध्ये काट टाकली आहे. यंग स्टार पोलादपूर या नावाने हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळेल. नोकरी सम्राट आणि रब्बरचा गब्बर म्हणून संबोधले जाणारे संदीपजी कदम देखील उपस्थित आहेत. त्यांचे आपण हार्दिक स्वागत करूया. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. रबर बॉल क्रिकेटची, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही स्पर्धा या चौथ्या पर्वामध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. जगदीश आणि त्याच्या साथीला सुजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आजचा दिवस आपण पाहतोय राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती देखील आहे आणि त्याच्याही शुभेच्छा आपण देऊयात. मैदानाच्या आतमध्ये वळू. 38 धावसंख्येचा नाममात्र आव्हान ठेवण्यात आलाय आणि अनेक वेळेला आपण पाहतो की कमी लक्ष असणारे स्पर्धा, कमी लक्ष असणारे सामने हे अनेक वेळेला स्पर्धेची शोभा वाढवणारे राहतात, कारण तितकेसे चुरशीचे होत असताना पाहायला मिळालेत. म्हणजे इथे आपण IPLचा दुजोरा घ्यायचा झाला तर IPL मध्येही आपण असा एक सामना, अंतिम सामना पाहिला होता. ज्या वेळेला पुणे संघ खेळत होता, ज्या वेळेला चेन्नई संघ उपस्थित नसल्याने पुणे संघामधून ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनी कर्णधार पद भूषवत होता, त्याच वेळेला मुंबई आणि पुणे याची जी मॅच होती 138 धावांचा पाठलाग करायचा होता आणि त्याच वेळेला त्याही सामना तितकासा चुरशीचा झाला होता. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक राहुल गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जगदीश जाधव आणि त्याच्या साथीला आघाडीची जोडी म्हणून सुजित शेट्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुजित स्ट्राईक इन वरती आहे. पहिला बॉल पडेल. उत्तरार्धाच्या खेळाला रणशिंग फुंकले गेले सकाळच्या सत्रामधील या दुसऱ्या दिवसाचे आणि दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाचा खेळ रंगत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक 36 चेंडूमध्ये 38 धावसंख्येचे आव्हान इथे ठेवण्यात आलंय. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. फुलर लेनचा उजव्या यशीच्या बाहेर होता, ज्याला हलक्या हाताने खेळलं. रोहन त्या ठिकाणावरती फार वेगाने चेंडूवरती येतोय. एक धाव तर निश्चित अर्जित करण्यात येते. पहिल्या चेंडूवरती एक धाव येत असताना पाहायला मिळाली. कालचा दिवस काही अंशी असाही राहिला होता ना. कालच्या दिवसाचा जर का आढावा घ्यायचा झाला तर कालच्या दिवशी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक बॉलवरती खेळाडू बाद होत असताना आम्ही अनेक वेळेला पाहिले. काही अंशी एकाच दुसरा सामना वगळता जास्तीत जास्त वेळेला खेळाडूंना बाद होत असताना पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये बिलालने हा कारनामा 2 वेळेला करत असताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने राहुल सज्ज होतोय. पुढचा बॉल ऑन साइडला ठोकलाय. इथे जगदीश जाधवच्या बॅट मधून निघणारा फटका घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. धावा मिळतील त्या 2. दुहेरी धावेचा हा फटका आला. इथे जास्तीत जास्त वेळेला आपण अनेक वेळेला म्हणतो ना की परिश्रम, मेहनत करावी लागणार, कारण इथं धावा गोळा करणं तितकंसं सोपं नाही आहे. जिथे मैदानाच्या आतमध्ये टान्स घेणं तितकंसं सोपं नसणार आहे. जिथे एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या दिवशी फलंदाजी करत असताना दिनेश कांबळीला खेळपट्टीवरती लोटांगण घडावं लागलं होतं. तितकंसं टान्स घेणं ही तितकंसं साधंसं आणि सोपं नसणार. गोलंदाज पुन्हा एकदा. राहुलचा बॉल हाफ ट्रॅकर होता, उजव्या यष्टीच्या बाहेर निघतोय. पडल्यानंतर थोडंसं वळण मिळालं चेंडूला. बाहेरच्या दिशेने निघत असताना कमी गतीने, परंतु उसळी जास्त चेंडूला प्राप्त झाली होती. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. जगदीशसाठी थोडासा सरप्राईज पॅकेज राहिला होता. मागे ठेवला होता चेंडूला आणि तितकंसं वळण देण्यामध्येही तितकासा यशस्वी राहिला. डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील डाव्या यष्टीवरती टाकण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू नासेजी शेख इथे दर्शवतात की अवांतर चेंडू येतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये वाईटने भर पडेल. धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचतीये ती 4 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. एकेरी दुहेरी धावेची सांगड घालावी लागेल. साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. अधिक उसळी चेंडूला इथेही प्राप्त होतीये. पंच आमच्याकडे पुनश्च वळतील. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर का आपण पाहिलं तर लान्स गिब्स सारखा गोलंदाजाला आपण पाहिलं होतं ऑस्ट्रेलिया संघाच्याकडून खेळत असताना, परंतु कदापि व्हाईट बॉल त्याने टाकला नव्हता. तेच काहीचे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मायकल हॉर्डिंग याचाही नाम उल्लेख करायला हवा की त्यांनी कदापि व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाकला नव्हता. इथे अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. व्हाईट बॉल आले 2, जिथे संघाची धावसंख्या अवांतरने पुढे सरकते. 5 धावा धावफलकावरती आहेत.
5 रन्स ऑन अ बोर्ड, 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आहे. धावांवरती रोख लगावी लागणार आहे. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे, ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूवरती येणार, तद्वर मात्र केवळ एक धाव इथे अर्जित करण्यात येते. आज मात्र दोन बलाढ्य संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये, जिथे डॉक्टर खाडे उमेश 11 खार हा संघ 2 हात करतो. रिया 11 प्रभादेवी या संघाच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज, हा चेंडू ऑन साइडला हाफाम पूल केलाय नटराज साईल मुद्रेने. ज्या पद्धतीने कपिलदेव रामलाल निखंज यांनी अशाच पद्धतीने फटकेबाजी करत असताना अनेक धावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बनवल्या, त्याच पद्धतीने आणि त्याच अंदाजामध्ये खेळलेला हा फटका. धावसंख्या एकाने पुढे सरकते. 7 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटके खेळण्याची जोखीम इथे पत्करायची नाहीये, हे जाणतात हे दोन्ही फलंदाज. पार्टनरशिप बिल्ड करायला हवी. त्याच कारणास्तव इथे धावा गोळा करण्याचा उद्देश दृढ निश्चय करून मैदानाच्या आतमध्ये हे दोन्ही खेळाडू आलेत. त्यांचा आविर्भाव सांगतोय की विकेट टाकायची नाहीये, धावा गोळा करायच्या आहेत. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अंती बिनगडीबाद 9 धावा धावफलकावरती आहेत. एक साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये. जगदीश जाधव आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये असताना जिथे सुजित शेट्टी करत असताना पाहायला मिळतोय. सुजित शेट्टीच्या बॅटमधून 2 धावा आल्यात, तर एकंदरीत आपण जगदीशचा विचार केला ना तर तो 5 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 4 चेंडू त्याने फेस केलेत. एक चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अद्याप पाहायला मिळाले. 38 धावसंख्येचा पाठलाग. गोलंदाजी मार्क वरती मयंक येत असताना पाहायला मिळतोय. 38चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 9 आल्यात, अर्थात 30 चेंडू आणि 29ची आवश्यकता असणार आहे. जिथे आस्किंग रन रेटचा एकंदरीत विचार आपण केला ना तर निश्चित प्रति षटका गणित इथे 5.80च्या सरासरीने धावगतीचा पाठलाग करावा लागेल. हा बॉल देखील उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, परंतु आतमध्ये वळण घेणारा बॉडी लाईन गोलंदाजी ही परफेक्ट लाईन या खेळपट्टीवरती आणि या मैदानावरती पाहायला मिळाली आहे. तुम्ही आउटसाइड ऑफ स्टंप रूम द्याल, डाव्या यष्टीवरती गोलंदाजी कराल, अखूट टप्प्याची गोलंदाजी कराल तर तिथे तुम्हाला फटके मिळणार. आणि निश्चितच याच पद्धतीची गोलंदाजी ही करणं कारगर साबित होत असताना अद्याप पाहायला मिळालंय. धावसंख्या स्थिरवली होती 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती मयंक येत असताना पाहायला मिळतोय. मयंक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल. राईट आर्म अराउंड द विकेटने. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, सरळ बॅटने एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या आविर्भावामध्ये खेळ खेळत होते ना हे दोन्ही खेळाडू, या षटकामध्ये काहीसा पवित्र वेगळा अपनावण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सुजित शेट्टी एका मोठा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये तो आहे. त्याचा टान्स, त्याची बॅकलेफ या साऱ्या गोष्टी इथे दर्शवत आहे की मोठा फटका खेळण्यासाठी तो प्रयत्नशील राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल वळण घेतोय. या तिन्ही चेंडू वेगळ्या धाटणीचे राहिले आहेत. प्रत्येक चेंडू प्रत्येक प्रश्न विचारणारा राहिलाय. आणि निश्चितच ज्या पद्धतीने गोलंदाजी मयंकने केलाय ना, निश्चितच सुजितला म्हणत असेल स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, उजव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजी केली आहे, खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, हाफ ट्रॅकरला चेंडू टाकलेत. तिन्ही बॉल वेगवेगळ्या धाटणीचे. त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत. कुतूहलाचा विषय राहिला त्याचा वेग आणि त्याचा टप्पा अगदी चांगल्या धाटणीचा. परंतु चेंडू आला इथे स्लॉट मध्ये, त्याला पार्क केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या स्पर्धेमध्ये पुढ्यात टाकलेले बॉल जे असतील ना ते सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळणार. आणि निश्चितच ज्या पद्धतीने सुजित इथे पाहायला मिळाला, पहिले 3 चेंडू त्याने फेस केले होते आणि नंतर चौथा बॉल ज्या वेळेला आला ना तो निश्चित म्हणाला असेल गोलंदाजाला आपल्या टप्प्यात आला ना की आपण कार्यक्रम करतोच. आणि त्याच पद्धतीचा फटका इथे आला. हा चेंडू डावी यशी सोडून जाणारा वेगाने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक वेळेला म्हणतो की आपली दिशा जी आहे ती आपल्या संघाची दशा ठरवत असते. लेंथ आणि लाईन चांगली असायला हवी. पहिल्या 3 चेंडूवरती ती पाहायला मिळाली, परंतु एक मोठा फटका आल्यानंतर संपूर्ण इथे चित्र पालट. ग्राउंडने खेळत असताना क्रिकेटमध्ये मुंबई
खेळाडू मिळाले, त्यामध्ये निखिल जाधव सारखा खेळाडू मिळाला. बंद ग्राउंडचं क्रिकेट चांगल्या रीतीने तो खेळू लागला. दिनू कांबळेही चांगलं बंद ग्राउंडचं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. राहुल चांदोलकर या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, बंद ग्राउंड मध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट साऱ्या खेळाडूंनी केलंय. फरदीन काझीचाही नाम उल्लेख करायला हवा. ऑन साईडला केलेला हा फटका पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती 21 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवशी अशरफ खाननेही क्रिकेट चांगलं खेळलं होतं. बंद ग्राउंड आहे, त्यालाही ठाऊक आहे. एकेरी दुहेरी धावा ऑन साईड ऑफ साईडला आपण घेऊन सातत्याने आपल्या संघाचं जे विजय रथ आहे ना ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांचा राहिला होता. या षटकाच्या अंती आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. 38 धावांचा पाठलाग करत असताना जिथे आपण पाहतो 21 धावा धावफलकावर 17ची आवश्यकता असणार आहे. येणारे 24 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 24 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची आवश्यकता असताना गोलंदाजी मध्ये फेरबदल करण्यात येतोय. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज इथे इंट्रोड्यूस करण्यात आलाय, जिथे ज्या खेळाडूने कॅरेबियन मुलकामध्ये जाऊन देखील आपली चांगली गोलंदाजी केली. साऊथ आफ्रिकेचा दौरा केला, ज्याने मात्र कांगा लीग स्पर्धा असतील, मुंबापुरी मधील T20 स्पर्धा असतील, साऱ्या गाजवल्या आणि सध्याच्या घडीला मुंबई कस्टम कडून देखील क्रिकेट खेळतोय. ऐश्वर्य सुर्वे अर्थात बाबा गोलंदाजी मार्क वरती आलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये केलेला हा फटका जिथे बॉटम हँडचा चांगला वापर केला, फ्रंट लेग पुढे आणलं आणि ऑन साईडला केलेला हा फटका जिथे एक धाव सहजरित्या अर्जित होतीये ती घोषांकित क्षेत्रामधून. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचेल 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावा धावफलकावरती आहे. तुमचा आत्मविश्वास हा दांडगा असायला हवा. आत्मविश्वासाच्या भरोशावरती सर्वाधिक मोठी इमारत देखील आपण उभी करू शकतो. इथे इनसाइड एज घेतल्यानंतर प्रीतम परब याच्याकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल येत असताना यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. इथे 1 ते 2 मोठे ब्रेक थ्रू मिळवावे लागणार आहेत. जर काही या सामन्यामध्ये आपली पकड पुन्हा एकदा मजबूत करायची असेल तर डॉक्टर खाडे, उमेश 11 खार या संघाला 1 ते 2 मोठे खेळाडूंना बाद करणं गरजेचं आहे. परंतु ते ब्रेक थ्रू देणार कोण, कोणता गोलंदाज चांगल्या रीतीची गोलंदाजी करणार, कारण इथे वरचढ ठरतोय फलंदाजी करणारा. रिया 11 हा संघ ऑन साईडला केलेला हा फटका जिथे काही अंशी हवेमध्ये राहिला जरूर, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुहेरी धावा जरूर येत असताना पाहायला मिळत आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आपले पाय घट्ट रोवले आहेत आणि एक पार्टनरशिप चांगली बिल्ड करत असताना पहिल्या खेळाडूसाठी, पहिल्या विकेटसाठी धावसंख्या पुढे घेऊन जात आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन्स ऑन अ बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. ऐश्वर्य सुर्वे बाबा पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साईडला केलेला हा फटका जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. तद्वर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र 1 धाव सहजरित्या अर्जित करण्यात येते. उद्योन्मुख खेळाडूंचा पुरस्कार ही ज्या वेळेला मला आठवतो महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि सर्वाधिक लोकप्रिय समालोचक म्हणून चंद्रकांत शेट्टे सरांना ज्या वेळेला पुरस्कार देण्यात आला त्याच वेळेला त्या स्पर्धेमध्ये याही खेळाडूला एक पुरस्कार देण्यात आला होता उद्योन्मुख खेळाडूंचा. आणि त्या वर्षीच्या हंगामामध्ये एक सुवर्ण काळ होती की प्रदर्शन ऐश्वर्य सुर्वेचं राहिलं होतं. तोच ऐश्वर्य सुर्वे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो ऐश्वर्य सुर्वे अर्थात बाबा. सुजितसाठी हा बॉल बॅकफुटला आले होते. ऍडजस्टेबल स्ट्रोक म्हणता येईल. बॅकफुटला येत असताना स्वतःचं वेट ट्रान्सफर केलं, बॅकफुटला आले आणि हलक्या हाताने खेळलेला हा फटका 1 धाव देऊन जात असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन अ बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाज हा चेंडू डाव्या यष्टीवरती आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा केला घोषांकित क्षेत्र. एकेरी दुहेरी धावा घेत असताना सामन्याला निश्चितच आपला विजय रथ जो आहे ना तो पुढे घेऊन जात असताना मॅच चालू ठेवावी हाच गणित आणि हे गणित इथे गमक पाहायला मिळालंय या खेळाडूंच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. 38चा पाठलाग करायचा आहे. 27 धावा धावफलकावरती अर्थात विजयासाठी केवळ 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. करंट रन रेटचा एकंदरीत आपण विचार केला तर करंट रन रेट धावसंख्या प्रति षटका गणित 9च्या सरासरीने येत असताना पाहायला मिळाले. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय महिला गुणलेखिका असणं हाही एक महत्वाचा दुवा राहिला आहे. खऱ्या अर्थानं सोनमताई शेखर चव्हाण यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये चांगलं गुणलेखन पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं 2 वर्ष टेबल टेनिसच्या स्टार प्लेअर म्हणून त्यांनी काम केलंय. 2 वर्ष ॲथलेटिक स्टेटसाठी प्लेअर म्हणून त्यांनी काम केलंय. 4 वर्ष नॅशनल टेबल टेनिससाठी त्यांनी एक चांगलं खेळले देखील. 4 वर्ष नॅशनल इन ॲथलेटिक्स देखील राहिलेत. 2018 मध्ये फुटबॉल स्टेटसाठी
कोच म्हणून काम केलंय, महाराष्ट्र क्रिकेट कोचसाठीही त्यांनी सातत्याने काम केलंय आणि या साऱ्याच्या दुजुरा घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं मला आठवतं की तिसऱ्या अथवा दुसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेच्या लारा आणि बुमरो यांच्या माध्यमातून त्यांचाही एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला होता. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती तरुण गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. काही वर्षांपूर्वी या रबर बॉल क्रिकेटमध्ये या मॅच मध्ये जास्त काही नाही आहे. 18 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता होती, आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. मला आठवतं तरुण जो हा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ओमकार 11 गिरगाव नावाचा एक संघ क्रिकेटमध्ये आला होता आणि त्यावेळेला हे जे खेळाडू टेनिस क्रिकेटला आणि मुंबापुरीला मिळाले त्यामधील हा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने खेळलाय, चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय महेशजी मकवाना यांचा की हा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये दुहेरी धावेचा फटका आहे. धावा मिळतील त्या दोन संघाची धावसंख्या 2 ने पुढे. 30 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 8 धावसंख्येची आवश्यकता राहणार आहे. तरुण असेल, राहुल चांदोलकर, निखिल जाधव, ही जी त्रिकूट होतं ना, याने मात्र क्रिकेटला नवीन चेहरे या टेनिस विश्वाला मिळाले होते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने वेगळ्या धाटणीचा, वेगळ्या शैलीने खेळलेला फटका. चेंडू मात्र सरळ रावलं सीमारेषेच्या बाहेर. जगदीश जाधवच्या बॅटमधून एक ब्रँडेड आणि मॅग्निफिसंट स्ट्रोक, चौकार. चांगल्या पद्धतीने खेळी जगदीशही करू शकतो. एक वेगळ्या धाटणीची फटकेबाजी तो करतोय, नाबाद खेळतोय. संघासाठी एक पात्री अभिनय. यावेळेला मात्र ऑन साइडला केलेला हा फटका पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल की काय, जिथे एक धाव तर सहजरित्या अर्जित केली जाते. संघाची धावसंख्या 35 धावा, 3 ची आवश्यकता. या मॅच मध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण आमंत्रित करून ठेवूयात. बॅटची टॉप एज लागली आहे, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, अर्थात या फटक्यावरती मिळेल ती एकेरी धाव. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाचा कर्णधार आपण व्यासपीठाकडे येऊन उपस्थित राहा. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचा विजेता संघ मागील मॅचचा. चला कर्णधार उपस्थित व्हा. विनंती असेल प्रशांत 11 वाळकेश्वर, कर्णधार त्वरित उपस्थित राहा. हाही चेंडू ऑन साइडला खेळलाय, एक धाव तर निश्चित घेण्यात येते. विजय फटका कोणत्या फलंदाजाच्या बॅट मधून येतोय, अर्थात एकेरी धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. सामना बरोबरीत आलाय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम सांगतो. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आमंत्रित करूया आपण कर्णधाराला. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाचा कर्णधार, चला आपण उपस्थित व्हा. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. पुढील सामना थोड्याच वेळामध्ये लगेचच येत असताना पाहायला मिळेल. अनेक गोष्टी, अनेक बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या आणि खऱ्या अर्थाने आपण अनेक वेळा म्हणतो ना, एक चांगला जो क्लीनर असतो ना, तोच खरा चांगला ड्रायव्हर बनतो. आणि खऱ्या अर्थानं एक चांगले खेळाडू म्हणून या दोन खेळाडूंना आपण टेनिस विश्वामध्ये पाहिलं होतं आणि तेच एक चांगले आयोजक म्हणूनही पाहायला मिळतात. सर्वत्रिपरी परिश्रम त्यांनी घेतलेत आणि प्रयत्नही चांगले असतात. हा चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये सामना फिनिश केलाय सुजित शेट्टीने. हा सामना इथे जिंकतोय तो रिया 11 प्रभादेवी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेल प्लेड. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण विजेता संघ आणि पराजित संघामधील एक एक खेळाडूला या सामन्याच्या माध्यमातून पुरस्कार देतोय. विजेत्या संघामधून विकी सिंग ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, ज्याने षटक हाताळले. 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, एक बहारदार गोलंदाजी, 5च्या इकॉनॉमिकने गोलंदाजी करणारा विकी सिंग विजय संघातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार ठरलाय. तर पराजित संघामधून आपण पुरस्कृत करूयात पराजित संघामधून आपण आमंत्रित करूयात अमित कोरी, जो ठरलाय पराजित संघामधून मॅन ऑफ द मॅचचा हकदार. तर या दोन्ही संघांचे कर्णधार आणि टॉस साठी आमंत्रित करूयात. चला त्वरित या. रिया 11 प्रभादेवी आणि प्रशांत 11 वाळकेश्वर या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. त्वरित या दोन्ही संघांचे कर्णधार. हॅलो, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. रिया 11 संघाचा कर्णधार आणि प्रशांत 11 वाळकेश्वर संघाचा कर्णधार, या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित व्यासपीठाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होतोय.
सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरव केला जातो या ठिकाणी विकी सिंगचा. स्ट्रायकर स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं टी शर्ट देऊन गौरव केला जाईल विकी सिंगचा. वेल बोल्ड विकी सिंग असं म्हणावं लागेल. आजच्या दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं रबर बॉल मध्ये सुद्धा आपलं खऱ्या एक कौशल्य विकी सिंगने दाखवलं आणि त्या जोरावरती आजच्या या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचा आहे. अमित कोरीला सुद्धा विनंती असेल आपण आपलं सामनावीराचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाच्या कर्णधाराने त्वरित यायचं आहे आणि रिया 11 संघाचा कर्णधार. सन्माननीय विजय पेंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला जातोय अमित कोरी याचा. 70-70 स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं टी शर्ट खऱ्या अर्थानं आम्ही आभार व्यक्त करतो तारिफभाई सय्यद यांचा. वेल प्लेड अमित कोरी. परळचा राजा ट्रस्टचे सन्माननीय ट्रस्टी निनाद साहेब यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेत. पहिला सामना जिंकलाय आणि आता दुसऱ्या सामन्याची तयारी. नाणेफेकीचा कौल जिंकतोय. येस, प्रशांत 11 वाळकेश्वर संघाचा कर्णधार जिंकतोय. मंदार काय निर्णय असेल? फिल्डिंग. ओके, क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. 6 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघाला कुठपत रोखलं असं वाटतं? कमीमध्ये थांबवायचा प्रयत्न असेल. त्यांचे पण बॅट्समन आहेत चांगले. रबर बॉलमध्ये काय सांगता येत नाही, पण आम्ही आमचं 100% देऊ. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. या ठिकाणी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया दोन्ही संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर या आपण ऐकूया, या सामन्याला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया. मुळात अनेक वर्षाचा समालोचन क्षेत्रामधील दांडगा अनुभव, अनेक स्पर्धा ज्यांच्या समालोचनांमधून ऐकाव्याशा वाटतात आणि खऱ्या अर्थानं अलिबाग क्रिकेटची ओळख म्हणून ज्यांना आपण पाहिलं आणि अर्थातच मुळातच मूळचे अलिबागचे असणारे संदीपजी जगे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या मॅचसाठी आपण निमंत्रित करूया. चला, या मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा संदीपजी जगे सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद जयजी भोसले सर. नाणेफेकीचा कौल झालाय. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि रिया 11 प्रभादेवी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. दुसरा सामना, ज्या वेळेला पहिला सामना या दोन्ही संघाने जिंकला, अर्थात आपल्याला माहिती असेल आजच्या दिवसभरातील पहिला सामना प्रशांत 11 वाळकेश्वर विरुद्ध मितांश 11 काळाचौकी या संघादरम्यान पार पडला. दोन्ही सामन्यामध्ये एक समानता पाहायला मिळाली, ती म्हणजे 37 धावा झाल्या, 38 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आणि या 38 धावांचं आव्हान चेस केलं गेलं, पूर्ण केलं गेलं. आणि या कंपल्सरी चेसमध्ये ज्या वेळेला मैदानामध्ये पाहिलं, एका बाजूला प्रशांत 11 वाळकेश्वर संघ जेव्हा फलंदाजी करत होता त्यांच्या फलंदाजांवरतीही फार काही दडपण आलं असं म्हणता येणार नाही. सामना शेवटच्या षटकापर्यंत जरूर गेला होता, परंतु तरीसुद्धा त्यांनी तो सामना सहजगत्या जिंकला. आणि ज्या वेळेला उमेश 11 खार, डॉक्टर खाडे उमेश 11 खार संघासोबत रिया 11 प्रभादेवी हा संघ सामन्यामध्ये मैदानात खेळत होता, त्यांनी तर अगदी सहजगत्या 38 धावांचं आव्हान पूर्ण सुद्धा केलं. दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रशांत 11 वाळकेश्वर संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि रिया 11 प्रभादेवी संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. ज्या वेळेला अर्थात पहिला सामना आपण जिंकतो, दुसऱ्या सामन्याचं महत्त्व आपल्यासाठी काही अंशी वाढलेलं असतं आणि त्याच वेळेला दबाव सुद्धा वाढतो. परंतु नेहमी अर्थातच तुम्ही आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं क्रिकेट बघा, डोमेस्टिक स्वरूपाचं क्रिकेट बघा, टेनिस क्रिकेट बघा किंवा रबर बॉल क्रिकेट बघा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं क्रिकेट पाहिलं असेल, अनुभवलं असेल, तरी एक गोष्ट कधीही बदलत नाही आणि ती गोष्ट असते ती म्हणजेच की क्रिकेटमध्ये दबाव झेलूनच तुम्हाला मोठं व्हायचं असतं. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपलं ज्या वेळेला निवृत्तीनंतर एखादं स्टेटमेंट किंवा त्याच वेळेला एखाद्या पुरस्कार समारंभामध्ये बोलत असतात, त्यावेळेला त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं असतं. अर्थात अलीकडच्या काळामध्ये कुमार संगकरा यांनी दिलेलं स्टेटमेंट फार महत्त्वाचं होतं. चला, येस प्लीज. तर या ठिकाणी मीनार नाठाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर